सगळ्यात मोठी उपलब्धी आता आपल्या समोर आहे प्रणय आणि हा लष्करातला जवान म्हणजे त्यांनी अटकेपार झेंडा लावलेला आहे असं मी म्हणजे हे कुठलं तरी आपल्या पूर्वजांचं रक्त आहे ते पूर्वजांचं रक्त असं त्याच्यामध्ये संचारला म्हणून तो त्या लष्करामध्ये गेलेला आहे. ऑनलाईन गेम आहे ते सांभाळा आणि प्रणय सारखं काहीतरी बनायचं मनात जिद्द बाळगा. अभिमान वाटते आपल्या देशासाठी गेलाय आपला मुलगा खूप बरं वाटते. पण त्याने जिद्द सोडली नाही आणि ह्या वर्षी परत तो गेल्या वर्षीच म्हणजे झाला तो म्हणजे सॅक्रिफाईस आहे आणि सॅक्रिफाईस करेल तोच मोठा होईल आणि त्याचाच विचार केला पाहिजे. हे तर आमचं खो खो मैदान आणि चला ह्या मैदानाने राष्ट्रीय तसेच राज्यस्तरावरचे तर काही खेळाडू बनवले आणि आज त्याच मैदानावर विशेष म्हणजे अर्नाळ्यामध्ये ख्रिसमसचा सण खूप मोठा असतो आणि सगळे मुलं यात्रेमध्ये तिकडे गर्दी पडले पण आपल्या गावातला एक तरुण सैन्य दलामध्ये भरती होतो आणि मला वाटतं आता नुसतं की टाळ्या वाजवायचं नाही आपण पण त्याच्यासारखं एनकरेज व्हायला पाहिजेत असे आपल्यातून किमान 10 जण गणले पाहिजे. मित्रांनो कोलियाचं बोल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर आणि आता आपण आहोत अर्नाळ्यातील 35 वर्ष जुन्या असलेल्या जगन्नाथ स्मृती क्रीडा मंडळाच्या मैदानावर. या मैदानाने राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरचे खेळाडू बनवले म्हणजे आता हर्षल आहे आणि सुमेध आहे. आता मुंबई उपनगरमध्ये त्यांची निवड झालेली आहे आणि स्पोर्ट्स कोटा त्यांना लागू झालेला आहे. त्यांच्यासाठी लागू होणारे अर्नाळ्यातले पहिले 2 खेळाडू
आणि या मैदानाने दिले आहेत. आणि ह्या अर्नाळ्यातील बंदरपाडा हा छोटासा भाग आहे. या बंदरपाडा गावाला आणि महाराष्ट्र पोलीस दलाला या मैदानाने 50 पोलीस दिलेले आहेत. आणि हे सगळ्यात मोठी उपलब्धी आता आपल्या समोर आहे. प्रणय आणि हा लष्करातला जवान, म्हणजे त्याने अटकेपार झेंडा लावलेला आहे असं मी म्हणेन. देव, देश आणि धर्मावर प्रेम करणाऱ्यांचं कोळीवाड्यात कसं स्वागत झालं हे तुम्ही आजच्या व्हिडिओत बघालच. कामावर जायचो किंवा गावात येणं जाणं व्हायचं तेव्हा म्हणजे अगदी दुपारी 12 वाजले तरी म्हणजे या आपल्या मातीने किती वर्ष झाली या आपल्या ग्राउंडला? साधारण 30-35 वर्ष. 35 वर्ष या मातीने आपल्या राज्यस्तरीय खेळाडू तयार केले, राष्ट्रीय स्तरावर खेळाडू तयार केले. पण आज सगळ्यात मोठी उपलब्धी की आज भारताचा लष्करी जवान या मातीने तयार केलेला आहे. आपले पालघर डहाणू मधले झाले असतील पण आज त्याचा अर्नाळा त्याची जन्मभूमी असेल पण आज त्याचं बंदरपाडा गाव हे कर्मभूमी आहे. आणि आपल्या या अर्नाळा किल्ल्याला एक इतिहास आहे. आणि आपल्या तुम्हाला माहिती आहे का नेव्ही म्हणजे माहिती आहे ना, बोटी सगळ्या त्यात युद्ध होतं त्याच्यामध्ये आणि त्या बोटीला वॉरफेअर म्हणजे आपल्या अर्नाळा किल्ल्यामध्ये एवढा मोठा इतिहास झालेला आहे की त्यामुळे त्या INS तुम्ही गुगलवर जाऊन सर्च करा किंवा युट्यूबला की त्या बोटीला आपल्या गावाचं नाव दिलंय. आणि त्या गावातला एक मुलगा म्हणजे हे कुठलं तरी आपल्या पूर्वजांचं रक्त आहे. ते पूर्वजांचं रक्त आज त्याच्यामध्ये संचारला म्हणून तो त्या लष्करामध्ये गेलेला आहे. वेळ लागल्याशिवाय इतिहास घडत नाही. आणि बघितलं मी की 5-6 वर्ष त्याला वेळ लागलं होतं. आता मी बाजूला घेऊन त्याला फक्त साईडला घेतलं की मी प्रत्येक कुठल्या तरी गोष्टीचं कन्फर्मेशन करतो. म्हणजे ह्या मातीमुळे तो तिकडे गेला. आणि आता आज ही जाताना ना ही माती आपल्या कपाळावर लावायची आहे. अरे नाही आम्हाला पण देशासाठी काहीतरी करायचं आहे. ओके म्हणजे हिच्या ह्याच्यातले किमान आज तो आला. आपण म्हणजे एक बघितलं तुम्हाला त्याचं वय किती असेल? लिटरली 19-20 वर्ष असेल. आणि जो देशासाठी देव देश धर्मासाठी जो जातो त्याला काय रिस्पेक्ट मिळतो हा तुम्ही बघताय. आज मोबाईल असेल आणि आपण टीव्ही इंटरनेट वापरतो त्याच्यातून होणारे गुन्हे असतील म्हणजे आज सगळ्यांना म्हणजे अगदी माझ्या मुलांनाही मोबाईलचं वेळ आहे की 2-3 वर्षाची मुलंही मोबाईल शिवायचं गोष्ट पण त्यांनी मोबाईल टळला. मग हे आज आपल्यासाठी एक आदर्श उदाहरण आहे. आणि तुम्ही पण घाम गळतात आणि हे उदाहरण घेऊन आपल्याला पण सैन्य दलामध्ये अजून उच्च पदावर जायचंय. आणि पहिलं म्हणजे मी आई-वडिलांचं अभिनंदन करेल. म्हणजे आता तो सैन्यामध्ये लागला. म्हणजे तुम्ही पिक्चर मध्ये पाहिलं असेल की एक ATM एक बायको असते एका लष्कर जवानाची आणि तो लष्करी जवान आहे ना, तो काय करतो फक्त ATM मधून पैसे काढायचा. तेव्हा फोन्स वगैरे नव्हते तर कशाला काढायचा की अरे नाही मी अजून जिवंत आहे म्हणून. म्हणजे आता जरी तो लष्करामध्ये गेला तरी आता खऱ्या अर्थाने त्याच्या आई वडिलांची धाकधूक वाढणार आहे जेव्हा तो बाहेर जाईल तेव्हा. लक्षात आण केलाय म्हणजे आज म्हणजे त्याच्या आई वडिलांना म्हणजे एक हॅट्स ऑफ आहे की त्यांनी त्याला लष्करामध्ये जाण्यापासून परावृत्त केलं नाही का त्याच्या आई वडील. मी आता उमेश सरांना प्रणयला म्हणजे आता प्रणय आता एकेरी बोलणं पण मला हे नाही. सगळे टीव्हीवर बघतात ते हिरो नाही, ते देशाच्या सीमेवर लढतात ते हिरो असतात. आता आपला गावाचा खऱ्या अर्थाने तो हिरो आहे. तर उमेश सर त्याला सर तुम्ही पण सन्मान चिन्ह कुठे गेला की मी जरा शिवरायांची राज्यमुद्रा शिवराय 16 वर्षाची असताना बनवली होती. म्हणजे छत्रपती शिवराय जन्माला आल्यानंतर त्याच्या जन्माचं प्लॅनिंग ठरलं होतं. एक्झॅक्टली मला काय सांगायचंय. आणि अजून एक मराठीमध्ये गाणं आहे 16वं वरीस धोक्याचं. हे वय आपल्याला सांभाळायचं असतं आणि ते वय सांभाळलं म्हणून तो तिकडे पोहोचलेला आहे. आणि म्हणजे बघा मी तुम्हाला किती पटतो मला माहिती नाही पण हे वय आणि असतं तारेवरची कसरत असते. फक्त आजूबाजूला मोबाईल आहे, सगळे ऑनलाईन गेम आहेत ते सांभाळा आणि प्रणय सारखं काहीतरी बनायचं मनात जिद्द बाळगा एवढंच. नाही
आई वडिलांना कोणी दोन शब्द काय आत्याला त्याच्या दोन शब्द काय तुम्हाला काय वाटते आज म्हणजे की आज बोला बोला आनंद वाटतो, अभिमान वाटते. आपल्या देशासाठी गेलाय आपला मुलगा, खूप बरं वाटते. प्रणय बरेच वर्ष प्रॅक्टिस करतोय. 1 वर्ष त्याचं झालं सिलेक्शन, मेडिकलमध्ये जरा प्रॉब्लेम दाखवला, पण त्याने जिद्द सोडली नाही आणि ह्या वर्षी परत तो गेल्या वर्षीच म्हणजे झाला तो आणि ट्रेनिंग करून आता आलेला आहे. आणि त्याच्याबद्दल आमच्या क्लबतर्फे त्याचं हार्दिक अभिनंदन. अजून कोणाला बोलायचं आहे? शैलेश 2 मिनिटं पोराकडनं बोलतो. आपला उद्देश काय आज प्रणयला इकडे आणण्याचा, की त्याच्यातला म्हणजे कसं आता हा एक रोगता आहे, तर अजून झाडं व्हायला पाहिजे आपली, म्हणजे अजून प्रगती व्हायला पाहिजे, की त्याच्याबरोबर आपण पण आपलं पण नाव व्हायला पाहिजे, की आपल्याला पण गावांनी आपल्याला सन्मान द्यायला पाहिजे. की आता पहिलं पोलिसांनाच फक्त हे होता की गावातले पोलीस आहेत त्यांना मान होता, पण त्याच्यावरती जाऊन त्याने हे केलंय. कारण की आपल्याला गाव सुटत नाही, जे आहे ना नोकरी, आपल्या नोकरी करून आपण फक्त घरी यायला पाहिजे हे बघतो, पण तो आता फुल टाइम तिकडेच असणार आहे. मग हे सॅक्रिफाईस आहे आणि सॅक्रिफाईस करेल तोच मोठा होईल आणि त्याचाच विचार केला पाहिजे. देशासाठी आता तो तिकडेच असणार, म्हणजे सीमेवर असणार. आणि त्याच्या आई वडिलांचं पण मला हे वाटतं, कारण की आपण साधे कुठे असं सांगतो ना की महाराष्ट्रातले दुसरे सांगली, कोल्हापूर इकडची मुलं का त्यांच्या आई वडिलांचं हेच असतं की 10वी झालं ना का त्यांचं सुरू असतं की आर्मीसाठी. 10वी नंतर 12वी त्यांनी ते तिकडूनच सुरू करतात आर्मी वगैरे साठी, पोलीस भरती आर्मीसाठी. आपल्याकडे तशी संस्कृतीच नाही, अभ्यास नाही, काय नाही, काहीच नाही. ते लोक काय करतात, त्यांच्याकडे जमीन असून आपल्याकडे तर आपल्याला फक्त उपजीविका समुद्र साधन आहे, तो पण आपल्याकडे राहिलेला नाही आता. तर आपण इकडून जी घेणार मेहनत त्याच्यावर आपण अभ्यास पण करायला पाहिजे आणि आपण पुढे जायला पाहिजे. त्याच्यासाठी आता समज आपल्या मानाचा तुरा आपल्या गावासाठी यांनी केलाय. आता बाकी महाराष्ट्रातली 10वी 12वी शिकली की त्याला आर्मी आणि पोलीस मध्ये. सांगलीमध्ये एक गाव आहे टाकली गाव, त्या गावालाच म्हणतात सैनिक टाकली गाव. म्हणजे आज आपली कळम, राणगाव ही गावं बघितली, किल्ला किंवा आपलं गाव, की अगदी पोलिसांचं गाव म्हटल्यास हरकत नाही. पण हा एक नवीन सुरुवात केलेली आहे प्रणयने. आणि त्याच्यापासून म्हणजे मी वारंवार की आता जे आपल्या गेल्या 15-20 दिवसात आजूबाजूला जे मोबाईलच्या माध्यमातून घडलेले गुन्हे आहेत, मला माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहेत. फोकस कुठे करायचं हे लक्षात ठेवा. छत्रपती शिवाजी महाराज 16 वर्षाचे होते आणि प्रणय पण वयाच्या 16 वर्षापासून कदाचित त्याच्या आधी की लहान असल्यापासून त्याने स्वप्न पाहिलं असेल. आणि स्वप्न रात्री नाही बघायची, दिवसा बघायची. रात्री चांगली चांगली स्वप्न पडतात ना, पण त्या पण सकाळी उठताना विसरून जातो. पण स्वप्न असं बघा, विराट कोहली सगळ्यात किती जणांना आवडतो? विराट कोहली माहिती आहे ना? अरे हो की नाही? विराट कोहली एवढ्या वरती लेवलला का पोहोचलेला माहिती आहे तुम्हाला? एक रणजी मॅच मधला किस्सा सांगतो. त्याचे वडील ऑफ झाले आणि त्यावेळेला मॅच होती त्याची दिल्लीची, आणि तो नाही खेळला असता तर ती मॅच दिल्ली हरली असती. आधी मॅच जिंकवली आणि मग वडिलांना तो अंत्यसंस्कार करायला गेला. म्हणजे डेडिकेशन आहे प्रत्येकाच्या मागे, आणि ह्या डेडिकेशनने तुम्ही काम केलं तर उद्या ह्या जागी तुम्ही पण असतील. आणि आय होप की ह्याच्यातली 10 मुलं जसं मला असायला पाहिजे. तर आनंद वाटतो. शून्य आपल्याला आपण सिद्ध करून दाखवलं ना तर शून्य किंमत आहे. किती मेहनत केली तरी मेहनत ही डबलच पाहिजे. तुम्ही करतात ना त्याच्यापेक्षा डबल करेल तरच मान भेटतो, नाहीतर सर्वच मेहनत करतात ते याच लेवलला. आणि म्हणजे माहितीसाठी सांगतो, आता जे नवीन पोलीस भरती होतात ते पोलीस भरती होण्यासाठी अकॅडमीला जातात विरारला. किती फी घेतात? 30-40 हजार. इकडे आपल्याला फुकटमध्ये मिळतं हे. म्हणजे लक्षात आलं की नाही, आपल्याला फुकट मिळते त्याची किंमत नाही. म्हणजे तुमची आर्मी आणि पोलिसाची अर्धी तयारी इकडे झालेली आहे. फक्त आता कॉन्सन्ट्रेशन करायचंय, कुठल्या गोष्टीवर करायचंय. ओके, जास्त वेळ घेत नाहीये तुमचा. आणि सगळं पण सगळे वगैरे फोटो घ्या, सगळं आहे.
मित्रांनो, आमच्या जीएस क्लबला 35 वर्षांची परंपरा आहे आणि जीएस क्लबने राष्ट्रीय स्तरावरचे खेळाडूही तयार केले. म्हणजे इथला मुलगा जन्माला येतो तेव्हा खो खो म्हणतो आणि आज एक अभिमानाची बाब आहे की आता उद्यापासून यंगस्टर कला क्रीडा महोत्सव सुरू होत आहे आणि खास त्या जर्सीचं अनावरण आम्ही प्रणय मेहरच्या हस्ते करतोय. त्या जर्सीला खाकी वर्दीच्या हात लागल्या तर लष्कराचे, तर तुमच्यामध्ये पण ती एनर्जी यायला पाहिजे. आता आम्ही अभिमानाने सांगू शकतो की पोलीस तर दिलेच आमच्या जेएस क्लबने, आम्हाला एक लष्करी जवान पण दिला जेएस क्लबने. हे नंतर चेंजेस करा तुम्ही. नाही एवढं त्याच्यात येऊन परत तुम्ही चेंजेस करा फक्त. जन्मभूमी अर्नाळा किल्ला आणि कर्मभूमी अर्नाळा गाव आणि ज्या मातीत त्यांनी मेहनत केली त्या मातीत सत्कार होत असताना प्रणयला काय वाटत असेल. देव देश धर्मावर प्रेम करणाऱ्यांचं कसं स्वागत केलं जातं हे तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलं आणि ह्या मैदानाच्या माध्यमातून असेच नवीन लष्करी जवान ऑफिसर तयार हो हीच मनोकामना. आणि मित्रांनो, आज या लष्करी जवानाचं केलेलं स्वागत तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचं पोलियाचा बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.